पुण्यातील कात्रज कोंढवा रोडवर कार्यरत असलेले माय माऊली केअर सेंटर आता नव्या रूपात आणि नव्या नावाने समाजसेवेस अधिक बळ देणार आहे. यापुढे ही संस्था स्वर्गीय ठक्कर धनलक्ष्मीबेन ठाणावाला सेवाधाम आश्रम संचलित माय माऊली केअर सेंटर या नावाने कार्यरत राहणार असून यामुळे संस्थेला राज्य, देश, आंतरराष्ट्रीय स्तरावर नवी ओळख मिळणार आहे. ही घोषणा नुकत्याच पार पडलेल्या ज्येष्ठ नागरिक आनंद मेळाव्यात करण्यात आली. यावेळी दानशूर समाजरत्न, समाजभूषण आणि उद्योगरत्न शेठ डॉक्टर नानजीबाई ठक्कर ठाणावाला यांनी संस्थेला भेट देत आपले मनोगत व्यक्त केले. मी अनेक मंदिरे, शाळा आणि संस्था उभारल्या, पण मायमाऊलीसारखी माणुसकी जपणारी संस्था उभी राहणे मला अधिक महत्त्वाचे वाटते, असे गौरवोद्गार त्यांनी काढले. डॉक्टर नानजीबाई ठक्कर यांच्या आगमनावेळी मायमाऊली परिवाराच्या वतीने चरणकमल पाद्यपूजन करून त्यांचा सन्मान करण्यात आला. संस्थेचे संस्थापक अध्यक्ष विठ्ठलराव वरुडे पाटील यांनी सांगितले की डॉक्टर नानजीबाई ठक्कर यांची साथ लाभल्याने माय माऊली केअर सेंटरचे सेवाकार्य अधिक व्यापक होणार असून राज्यभर तसेच देशभर संस्थेचे नाव पोहोचेल. त्यांच्या पाठिंब्यामुळे आमच्या कामाला परिस्पर्श होईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. माय माऊली आमच्या माऊलीचं मंदिर आहे, 231 फुटाचं लांब. आनंदीला तुम्ही गेले असेल तर बरोबर ना, 231 तलाव इंद्राणीमध्ये. लोग सांगत होते नहीं हो गया नानजी भाई. अरे मला मैं कहाँ बनाता हूँ, ज्ञानेश्वर बनाता है. 16 वर्ष का ज्ञानेश्वर 21 वर्ष में समाधी घेतली. विचार करा, 16 वर्षा मुलांनी 21 वर्षात जीवन समाधी घेतली. तो बनवतो, मी थोडा बनवतो. आणि आज झाला आहे. आणि आता थोडा 2-4 महिन्यात सोन्याचा कळस बसवणार आहे. पहिला पितळच्या बसवणार होतो, आता सोन्याचा बसवणार. कारण बसवणार कोण? ज्ञानेश्वर. निमित्त कोणाला? आपण होणार सर्व, मी एकटा नाही. तर पहला तो मातृदेवो भव, बाद में पितृदेवो भव, बाद में आचार्य देवो और बाद में अतिथि देवो. हमारा लायंस क्लब का है, देखो हमारे गुजराती समाज का, हमारे सब मेहमान, हमारे डॉक्टर. और जहाँ से मैं आया इथे आलो ते आमची माऊलीकडे. इथे माऊली पहिलाच दर्शन झाला मला. माऊली कुठे मंदिरात नसते, ज्ञानेश्वर कुठे मंदिरात नसतं, ध्यान ठेवा. इथे कुठेतरी बसले आहे कुठल्या रूपाने. ते पोरीच्या रूपाने होऊ शकते, डॉक्टरच्या रूपाने होऊ शकते, आमच्या लायन्स क्लबच्या रूपाने होऊ शकते. कारण माऊली आहे ते देव आहे, ते कुठे मंदिरात नसते. आपल्या भारतात असं आहे 33 कोटी देवता असं बोलते. कुठे मला मोजून दाखवा. चांगले काम करतो तो देवता. आता जे डॉक्टर जे काम करते ना, ते मी सांगतो देवताचं काम आहे, दुसरं काय. विनामूल्य आज हॉस्पिटलमध्ये जायचं सोपं आहे. पहिला 50,000 लागतो, तेव्हा हॉस्पिटलमध्ये एंट्री मिळतो. म्हणून आपली 900 बेडची हॉस्पिटल आहे, आपली नाही आहे. जय भगवानाची आहे. काय ध्यान ठेवा, आमची नाही आहे. पण तुम्हाला एक गॅरंटी देतो की कुठलाही दर्द घेऊन या तुम्ही, XYZ काही नाही. महिलाचा तो पहिला प्रेफरन्स. बाकी पुरुषांचा पण कुठला बी किडनी बदलायचे ते विनामूल्य, 1 रुपयाचा चार्ज नाही आहे. मेडिकलचा पण चार्ज नाही आहे, जेवणचा पण चार्ज नाही. कारण आपला नाही आहे, तो जय भगवानाचा माल आहे, आपला माल नाही आहे. आणि तुम्ही आमच्याकडे याची गरज नाही, मात्र व्हॉट्सअपमध्ये टाका. म्हणजे आम्ही व्हॉट्सअपमध्ये लेटर देईल आणि तुम्ही तिथे 1000 लोक राहते, ते लाईनात उभं राहायची गरज नाही. बीचमध्ये दिसून जायचा लेटर असला की लाईनात उभं राहायची गरज नाही. कारण जे माणूस बिमारीसाठी येतो त्याला लाईनमध्ये उभं राहायची शौक पण नसतो. एक तर थकून आलेला आहे, त्याला तो आपला सांगायचा अच्छा अच्छा हो जाएगा. हमारे इधर अभी माऊली देखा, पहिला माळा, दुसरा माळा, तिसरा माळा. त्याला समोर सांगितलं कोणाला लकवा. आता लकवाचं महत्त्व राहिलं नाही, आस्ते निघून जातो. कायम लकवा राहत नाही. पण त्याच्यासाठी डॉक्टर सांगेल तशी ट्रीटमेंट करायला पाहिजे. म्हणजे असे भरपूर दर्द आहे की मी माझ्या हाताने केले चांगले. लोकांना झोपलेल्या लोकांना उठवलं आहे. उठवला कोणी देवानी. आता मैं बोलो लाइट आता है ना 10 मिनट में आना ही चाहिए, क्योंकि भगवान को मालूम है हम क्या नाटक कर रहे हैं. हमारी माऊली क्या नाटक कर रही है, आप लोग क्या कर रहे हैं, हमारे डॉक्टर क्या कर रहा है, हमारा लायंस क्लब और रोटरी के साथ मैं 50 वर्ष से हूँ. और जहाँ जहाँ बड़े बड़े कार्यक्रम आदिवासी में, जंगलों में होता है, वो मुझे लेके जाते हैं और मैं आवाज़ से जाता हूँ. खाली लायंस क्लब ये डॉक्टर का काम नहीं करते, क्रिकेट मैच का उसका अपंग लोगों का सब काम करते हैं. अभी दादर में अपंग का मेला हो रहा था, प्लाजा में पूरा महाराष्ट्र के लोग आए थे. उनको कुछ जरूरत नहीं है, उसको एक आश्रम की जरूरत है. मैं बोला हो जाएगा और भगवान करेगा और हो जाएगा. 4-6 में ज़मीन दिया आपके जैसे ने किसने ज़मीन दिया और पैसा लोग देने को तैयार है. लेने वाले चाहिए भारत के अंदर. हमारा संस्था NKT ग्रुप है ना, पूरा भारत को, विदेश को भी, लंदन में भी मंदिर बनाया आपने. देता नहीं किसका, मगर देता है.
और लेने की जरूरत नहीं पड़ती है, इनका आशीर्वाद बहुत है। मातृदेव भव, आपने बोला ना धनलक्ष्मी, वो धनलक्ष्मी हमारी वाइफ थी। और मैं इधर आया था गणपति के, दगड़ू सेठ का गणपति का आरती करने को 10:30 सवेरे 10 बजे। 5 वर्ष से मेरे पीछे लगे थे, आप आरती करने को। आपको मैं दर वर्ष को बनाता था उनको, ये वर्ष नहीं आते वर्ष, यह वर्ष नहीं आते वर्ष, ऐसा। फिर वही लास्ट में 3 वर्ष के पहले मौका मिल गया, मैं आया, मैं आरती कर रहा था और थाली ऐसा हिलने लगा। मेरे को समझ गया कि धनलक्ष्मी बेन ऊपर गया। उम्र बहुत था, 82 था, कोई छोटे बच्चे नहीं थे। तो कहने का मतलब कि वो जब बुलाते हैं, जब तुम्हारा मेरा कुछ चलता नहीं है। अभी मैं शायद हॉस्पिटल में गया था, एक आदमी सोया था 4-5 दिन से, तो उसकी भाभी था, वो बाबा बोला 5 दिन से मेरे को फ़ोन करे, बाबा एक दफ़ा आपका दर्शन करना है हमारा देवर को। 47 वर्ष का है, ऐसा सोया था। तो वो मिशन चल रहा था, तो मैं बोला क्या है, चलो जरा निकालो मिशन निकालो। मिशन निकाला, आँख खोला तो आँख खुल गया। तो यार कभी खुला रहेगा, मिशन लगाओ कि मत लगाओ, कौन खुला करेगा, भगवान। तो डॉक्टर दवा देते हैं, दवा की जरूरत है, मगर भगवान के ऊपर विश्वास रखो। और जो भगवान के ऊपर विश्वास रखता है उसको जो संकल्प करो निस्वार्थी, तो आपका संकल्प पूरा हो जाएगा। फिर नानजी भाई करेगा कि लायंस क्लब करेगा कि आप लोग करेगा कि हमारा जो अलाउंस वाले करेगा कि हमारे मेहमान बैठे हैं वो करेगा, वो मैं नहीं कहता, हमारा कांति भाई करेगा। तो कहने का मतलब अपना संकल्प ऐसा होना चाहिए, कोई स्वार्थ नहीं। और आपको मैं खाते देता हूँ कि जैसी ये हमारी हॉस्पिटल है, ऐसी 900 बेड भी आपकी है, मेरी नहीं है। आप कभी भी व्हाट्सएप में कुछ डालो, बाईपास का एंजियोग्राफी, 1 रुपये के सिवाय आपको उधर से हंसते हंसते जाएगा, मैं गारंटी देता हूँ। कोई महिला का डिलीवरी का प्रश्न है, महिला का कोई कॉम्प्लिकेशन वाला केस है, वो भी फोकट, पैसा नहीं। क्योंकि आज हॉस्पिटल वाले ने धंधा कर लिया है, 90 टका ऐसे ऐसे करते हैं। 1 2 3 4 5 दवा लिख के देते हैं, 2 ही दवा लगता है, 5 क्यों लिख के देता है भाई? क्योंकि पीछे दरवाजे हमारा मेडिकल स्टोर रहता है, उधर चले जाती है दवा, मगर उनको मालूम नहीं तुम्हारा बाप 24 घंटा देख रहा है। हम तो रात को सोते हो, रात को भी सोता नहीं। ये आपके सामने नहीं बोलता हूँ, डॉक्टर का उद्घाटन, दवाखाने का उद्घाटन के लिए मुझे बुलाते तभी भी बोलता हूँ कि अपना बाप 24 घंटा, एक दिन जवाब देना पड़ेगा आपने को। आज भारत की हाल क्या है मुझे कहने की आपको जरूरत नहीं, आप सब समझदार है। दूसरा मोबाईल नंबर 94 23 46 72 72। तीसरा मोबाईल नंबर 75 88 15 0001। वेबसाईट आहे sgavkari.com। मेल आयडी आहे aklgavkari@gmail.com।